हे बघा आज बाबल्या आलेला जोत घेऊन खालबुली झाला की सुकला डेंजरच आहे कारण तो बैल आहे ना तो ॲक्च्युली शर्यतीचा बैल आहे. शर्यतीला बाबल्या हाकवतो पण घेऊन आलाय जोता हाती तर तो मागे बघत बसतो. मालक माझा तोच आहे ना तर मी पुढे आणणार अदरवाईज जाणारच नाही. होय 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 मला काय माहिती काय आहे पण तुला विचार तिला वाटतं खाली आल्यापासून पप्पा दाढीमध्ये बसून आहेत फक्त दाढ काढ. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश सिंदुलकर. मस्तपैकी आज थेट शेतातून थेट आपल्या शेतातून आज तुमचं मस्तपैकी 10:30 वाजता आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर विशेषतः आज आपल्या लावणीचा दुसरा दिवस आहे आणि काल तुम्हाला माहिती होतं आपण ज्या वरच्या मला केल्या होत्या त्या 5 मला आपल्या लावून झालेल्या होत्या आणि आज आपल्याला लावायच्या होत्या त्या ज्या आपल्या खालच्या मळ्या आहेत ना ह्या बघा ह्या पूर्ण आपल्या खालच्या मळ्या लावून घ्यायच्या आहेत. 9 मळ्या फक्त आपल्या शिल्लक राहिलेल्या आहेत तेवढ्याच फक्त आहेत आपल्या. त्यानंतर आपल्याला लावणी आटपेल आणि विशेषतः सकाळी लवकर येऊन हे बघा ही एक मळी आपली झालेली आहे लावून ही मळी चिकलावून झालेली आहे. हे बघा इकडे हे बघा सासूबाई आहेत, काकी आहे आणि मम्मी पण आहे आपली लावणी लावत आहेत. आणि आज विशेषतः खास म्हणजे हे बघा आज बाबल्या आलेला आहे जोत घेऊन. खाली एक जोत होता आज आपल्या शेतामध्ये मस्तपैकी 2 जोत आहेत त्यामुळे आज चिखली पण पटापट होत आहेत. हे बघा आता ती मुलीची चिखल झाले तर ह्या मुलीची पण आटपतच आले थोडीफार थोडीच फक्त बाकी राहिले. तर हे बघा पटापट होत आहेत. अण्णा पण जोत हाकवतो आहे बबल्या आहेत बबल्या पण जोत हाकवतो आणि इकडे हे बघा पप्पा आलेले आहेत सासरे पप्पा आलेले आहेत दाढ काढत आहेत मस्तपैकी. आणि बघायला लागलं तर आपण आता लॉग बनवतो आहे. तर आपल्या चॅनलमध्ये कोण नवीन असेल तर हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आठवणीने शेअर पण करा. तर मग बघूया बघा कोपरे वगैरे आहेत ते सगळे मी खतून ठेवले म्हणजे कोपऱ्याची चिखल आपण करून ठेवले. आता आपल्याला बांधावरती चिखल घालायचं आहे आज म्हणजे ह्या मुलीचं आता बांधावरती चिखल घालावं लागेल. त्याला बबल्या जोत हाकवतोय बबल्या पूर्ण जोत हाकून होऊन दे. मग त्याच्यानंतर काय लहान ना बुलबुली झाला की सुकलं हाकवतोय बघा बबल्याचे. आणि पाऊस बघायला गेला तर वातावरण आहे बघा पूर्ण ऊन आहे बघा. पाऊस अजिबात नाही आहे 2 दिवस झाला पाऊस नाही. हे नशीब म्हणायचं आपल्या मळ्यामध्ये एवढं आता पाणी दिसत आहे. तुम्ही म्हणत असाल की पाऊस नाही तर मग एवढ्या मळ्यामध्ये पाणी कसं काय. तर काल तुम्हाला माहितीच होतं आपल्या पहिल्या लॉगमध्ये जो आपण अपलोड केलेलं आहे त्याच्यामध्ये वरून आपली जी सारण होती ती बांधल्यामुळे आपल्याला आज हे पाणी असं भेटतं आहे. नाहीतर मग पाणी नसतं तर मग आज लावणी का आपली झाली नसती तिथे आपल्याला स्टॉप करावी लागली असती. पण मला वाटलं होतं ॲक्च्युअलमध्ये की मलामधून पाणी येणार नाही म्हणून कारण काल बघायला गेलं होतं तर पूर्ण मला आटल्या होत्या. पण सकाळी आलं तेव्हा बघितलं तर होतं पाणी बऱ्यापैकी होतं मस्तपैकी. तर मग थोडंसं अजून जरा मोठंसं पाणी घातलेलं आपण आणि मलामध्ये पूर्ण पाणी घेऊन आलेलं. हे बघा इकडे बघायचं बघा काकीचं काहीतरी वेगळंच चालू आहे बघा. डेंजरच आहे कारण तो बैल आहे ना तो ॲक्च्युली शर्यतीचा बैल आहे. शर्यतीला बाबल्या हाकवतो पण घेऊन आलाय जोता हाती तर तो फक्त पाठीमागे एकच बघत बसतो की माझा मालक आहे का पाठी चालवायला तरच तो जायचं म्हणतो. नाही तर मग नाही जात तो तसं करतोय तो बघा सावकाश बाबल्या. चिखल एकदम भारी होते एकदम घट्ट मस्तपैकी होते. हे तो बघा मागे बघत बसतो. मालक माझा तोच आहे ना तर मी पुढे आणणार अदरवाईज जाणारच नाही. असं काय बोलतोस होय माहिती आहे मला आपल्याला चिखल घालून त्याला आधी घ्यायचं आहे. त्यांना बोलतो चिखल घालणारा कोण नाही फक्त चिखल घालणारा एकटा माणूस मीच आहे आणि कोपरे घालणारा. तर मग आता ते आपण पहिला आधी चिखल घालून घेऊया आणि पहिले हे काम आपण आटपून घेऊया मग त्याच्यानंतर बघूया पुढे व्हिडिओ कशी होती ती. तर मग चला पहिला आपण चिखल घालून घेऊया नंतर बघूया. तर मंडळी हे बघा आपण मस्तपैकी बांध वगैरे आहेत ते आपण पूर्णपणे लेपून झालेले आहेत आपले म्हणजे बांधावरती चिखल घालून झालेलं आहे. चिखल ॲक्च्युअलमध्ये काय घालायचं कारण हे गवत असतं ना हे नंतर मग पुन्हा येऊ नये वरती आणि मग ते वरती आलं म्हणजे येऊ शकत नाही. नंतर मग आपण जेव्हा हे करतो ना आपण सगळं गवत काढतो बांधांवरचं तेव्हा ते बरं पडतं कमी येतं गवत. आता मला ती चिखल चालले खत वगैरे पेरून चाललं आहे आणि अण्णा आता मस्तपैकी गुटं फिरवतो. गुटं फिरून झाल्याच्या नंतर मग आपली चिखल होऊन जाईल. मग आहेत महिला वर्ग
मस्तपैकी लावून घेतील. एक जोडी आपण इथे उभी केलेली आहे. तिकडे काकी आणि बाबल्या बसलाय. अण्णा मस्तपैकी हाकवतोय बघा. झाली एवढी आता झाली मली की आपल्याला ही करायची एक दुपारला पूर्ण. तर आता वाजलेत किती 11:15 झालेत आपल्या. होय 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 दमला बैल पण भरपूर. तर 11:15 वाजलेत. फक्त आपल्याला आता ही मली आहे. ह्या मलीची फक्त आपल्याला एक चिखल करायचे. मग त्याच्यानंतर झालं. मग संध्याकाळवरती बघूया. संध्याकाळवरती ती एक मग पुढची एक मली आहे. त्या 2 मल्या झाल्याच्यानंतर मग आजचं काम राहणार आहे. आजला काय आपली पूर्ण काय लावणी काय आटपणार नाही. कारण मला आहे बघा 1 2 3 4 5 आणि त्याच्यात आपले 2 दाडचे आहेत. ते उकळभर पुन्हा आपल्याला करायला लागणार. त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा टाईम जाणार आहे. असं होणार आहे. आता सगळेजण दाढीमध्ये बसतील. दाढीचा फक्त एक छोटासा कोपरा राहिला आहे बघा. छोटासा कोपरा आहे. छोटासा कोपरा झाला काढून की दाढ झाली. अजून आपली घराकडे पण थोडीशी दाढ आहे. कारण दाढ जास्त काही रुजलेली नाही. पातळ पातळ रुजलेलं आहे. तर घरी पण आपण पेरलेलं होतं. तर थोडंफार रुजलं आहे. तर बघूया ती पण आपल्याला बहुतेक काढून घ्यावी लागेल. बघूया दुपारनंतर मम्मीने काय करतात बघूया. मम्मी तिकडे वरती गेले पाणी खाली आणायला. कारण पाणी आता तिथून मग अशी भरपूर येत होतं. आता थोडं कमी झालं आहे. तर मग तिकडे परतले आपण पाणी. जे आदिष्टी मंदिराचं जे शेत आहे ना तिकडच्या बाजूला आपण हे केलेलं आहे परतलेलं आहे पाणी. ते आता पुन्हा थोडंसं फिरून आपल्याला इकडे थोडंसं घ्यायचं आहे. तर झालं हे बघा एकदम प्लेन झालं मस्तपैकी. हे बघा हे असं वाटतं की कॅडबरी सेम तसं वाटायला म्हणजे तसंच वाटतं बघा. बघायला गेलं तर पूर्ण प्लेन एकदम एक समान लावायला बरं झालं. काढायला लागेल ना गुटं. चला पहिला गुटं काढून घेऊया. जरा मध्ये मध्ये फक्त फिरव. मध्ये जरा सुकला तेवढं म्हणून. गडुलाचं पाणी झालं. फक्त जरा जरा फक्त वर्षावर आपल्याला फिरवून घ्या. कारण ते मध्ये राहिलं आहे पूर्ण आहे बघा. त्याच्यामुळे पेच खाल्लास की नाही रे. काय माहिती. मेथीची आज नाही घेऊन आलेलो. जरासं एवढं फक्त बाकी राहिलंय. मग झालं. मग लावायला सुरुवात करतील. तिकडे दाढ बघा. दाढ पण काढून घेतात. झालं. इकडे काहीतरी वेगळाच गप्पा चालत आहे बघा. हे पण मला आपले पूर्ण लावून चाललं आहे बघा. 1 2 मला आपलं झालं लावून. आता ही तिसरी. त्याच्यानंतर आपल्याला एका अजून ती एक करायची आहे चिकन. मग झालं. इथे पहिल्यांदा थोडी विश्रांती दिलेली आहे. आणि तिकडे पण झाल्यात 2 मला वरती लावून झाल्यात. अजून किती 2 3 मला फक्त तिकडे बाकी आहेत. आणि इकडे 5 आहेत. अशा प्रकारे 5 मला झाल्याच्यानंतर मग ह्या 5 आणि त्या म्हणजे 6 7 8 मला झाल्याच्यानंतर मग आपली पूर्ण लावली कंप्लीट झाली. मग आपण चिखल धुणी करणार मस्तपैकी. एक सेपरेट पार्टी बघूया. जमल्यास त्याचा पण आपण लॉग बनवू बघूया जमलो तर. कारण ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर माझी हे बघा 2 दिवस माझी सुट्टी झालेली आहे. 2 दिवस आपलं दुकान बंद आहे. तर बघूया बहुतेक उद्या काही करून आपल्याला उघडावं लागणार. कारण बघूया. कारण उद्या आपण मला वाटत नाही मी उद्या थांबेन असेल. कारण 3च मला राहिल्यात. त्या काय होऊन जातील. ह्या आता ही दुपारी एक आपण करून घेणार. आणि ती एक अशा 2 मला आपण दुपारी करून घेणार पूर्ण. दुपारी झाल्याच्यानंतर मग म्हणजे दुपारी त्या होत आहेत. त्या संध्याकाळी आपल्याला करायला लागणार. ही एक आणि ही मली थोडी मोठी आहे बघा. आपल्याला आपण त्रिकोणी मली म्हणतो. ती मोठी आणि विशेषतः आहे बघा. इकडे बघा हे बघा. हे बघा इथं मस्तपैकी एक घरटं बांधलेलं आहे. वातावरण पावसाचं आहे बघा. पावसाचं वातावरण होतं आहे पण पाऊसच येत नाही. कुठे गेलाय काय माहिती. मला भरपूर जणांची लावणी राहिलेली आहे. पडला ना कुठं कुठं तिकडून खाली परतला नाही. तिकडून घ्यायचं असं करा त्यांनी. चला बाबल्याने सुरुवात केली मला फोडायला. हे बघा
बबल्याच्या बैलांना कोपरा मस्त घेतात बघा, पूर्ण बलीच्या बाहेर येतात आणि घेतात. मला थोडे हे कोणी काय इथं काहीतरी बघितलं, हे बघ हे कोणी काय आणलेलं आहे, हे बघ हे काय, हे कुठं लावायचं, कुणी आणलेलं काय आहे ते? मला काय माहिती काय आहे, पण तुला विचार. तिला आहेत वाटतं, तिल्यासारखंच आहे. बांधावं लावायला आणलेलं असतं. सासूबाई घेऊन आले वाटतं. हां आम्ही बघितलं होते पिशवीमध्ये. कुठं इकडं लावून तर राहणार आहेत तील. नवरात्रीत कामाला येतील. ओला पाणी पियालास? चहा बी नाही ना आणलेली, जरा चहा हवी होती जरा तरतरी. नाही आणलेली असली ना, चहा वगैरे नाही ना आणलेली. चहा आणली होतीस? चहा आणली होतीस का? नाही आणलेली. हा झालं, तिकडे सुरुवात केली. बघूया जरा यांना विश्रांती, ते विश्रांती घेतले होते तर तिकडे पुन्हा आता सुरू झालेत कामाला. तर मग झालंय बघ, पप्पानी एवढा मनावर घेतला नाही की काही होऊन दे, मी दाढ कंप्लीट करणार म्हणजे करणार. पप्पानी लय मनावरती घेतलेलं आहे. सकाळी आल्यापासून पप्पा दाढीमध्ये बसून आहेत, फक्त दाढ काढत आहेत. पप्पा म्हणत होते आज काही करून आठवण टाकायची, पण नाही आटपणार, राहणार. काही किती जरी आपण केलं तरी पण 2 ते 3 महिन्यात बाकी राहणारच, असं होणार आहे. मग चला खत बघूया पहिलं किती आहे ते, नंतर मग आपल्याला पुन्हा एका मुलीसाठी पुन्हा खत घेऊन यावं लागेल. खत बघूया, हाय मिक्समध्ये आपण वापरतोय बघा. आहे एवढं बाकी आहे, मतलब आपल्याला बस होईल. या डब्यात काय का, या डब्यात थोडंसं बाकी आहे शिल्लक, जे पुरतं आहे आपल्याला, एका मुलीपुरता पुरता आहे. यामध्ये आपण दुपारी घरीच असे जाणार आहेत आपण जेवायला, तर मग तेव्हा आपण घेऊन या. तर मग चला पहिले त्या आमल्याची चिकल करून घेऊया आणि बघूया. मंडळी बघता बघता वाजले संध्याकाळ झाली आणि हे बघा आपली त्या सगळ्या वरच्या मला झाल्या लावून पूर्ण, इकडची पण झाली, शेवटची आता चिकलवलेली आहे आपण. ती लावतायत मम्मी आणि सगळेजण आहेत ते लावतात हे बघा. आणि ही म्हणजे झाल्याच्यानंतर फक्त उद्या दुपारला आपल्याला फक्त या 2 मळ्या फक्त बाकी राहिल्यात. म्हणजे दाडसे 2 वेळे होते ते फक्त बाकी राहिलेत. आणि ते झाल्याच्या नंतर मग झाले, मग आपण चिकल दोन्ही करून घेणार. अशा प्रकारे सर्व काय. तर चला मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आठवणीने व्हिडिओ शेअर पण करा. तर मग चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.